नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही सर्व? नक्कीच मस्त आणि मजेत असणार आहे. तर सर्वात पहिले व्हिडिओच्या सुरुवातीलाच मी तुमची माफी मागते. त्याचं कारण म्हणजे की तुमचे कंटिन्यू मला मेसेज DM येत होते की व्हिडिओ का येत नाही ताई. तर त्याचं रिझन म्हणजे गणपतीचं आगमन जसं झालं होतं ना, तसं माझ्या मागे खूप जास्त वर्कलोड होता आणि अजून खूप सारी कारणं होती. पण चला आता ते डिस्कस न करता आपण डायरेक्टली व्हिडिओला सुरुवात करूयात. व्हिडिओच्या सुरुवातीलाच एक मला सतत प्रश्न येतो आहे, जेव्हा मी एखादी रील वगैरे पोस्ट करेल ना, त्यामध्ये की बोटनेक ब्लाऊजची तुम्ही शिलाई किती घेता? तर बोटनेक ब्लाऊज जे आहे त्याची मी बेसिक शिलाई घेते ₹350 आणि त्यामध्ये जर त्यांनी पॅटर्न वगैरे काही सांगितलं तर मग ₹50 एक्स्ट्रा, ₹60, ₹70 असं ज्या पद्धतीने पॅटर्नची डिझाईन असेल ना त्यानुसार सांगते. आणि जर माझे जे रेग्युलर कस्टमर असेल किंवा त्यांचे नेहमीच माझ्याकडे बोटनेकचे ब्लाऊज वगैरे असतात तर ₹50 घेते मी फक्त बॅक साईडला डिझाईन करण्याचा. आणि जर स्लीव्जला वगैरे डिझाईन असेल तर त्याचे 50. कारण की जे काही डिझाईन मी करते ते कॅनव्हास पेपर यूज करूनच करते. त्याला अस्तर जे आहे ते मला एक्स्ट्राचं आणावं लागतं. कॅनव्हास पेपरसुद्धा लागतो आणि फिनिशिंगसुद्धा मी त्याच पद्धतीने देते जसं की व्हिडिओमध्ये तुम्ही पाहता त्या पद्धतीने. बायकांचं म्हणणं असतं की ते एवढे घेतात, तिथं तेवढे घेतात. मी फक्त त्यांना सांगत असते की तुम्ही माझ्यापुरतंच बोलत जा. जी माझी शिलाई आहे ती मी घेते. तुम्हाला परवडलं तर द्या, नाहीतर असू द्या. कारण की मी मोजकंच काम करते. मी जास्तीत जास्त जिथे मला म्हणजे प्रॉफिट असतो. आता समजा बोटनेक ब्लाऊज जर शिवला किंवा डिझाईनचे जर गळे असेल तर त्यामध्ये मला जास्त पैसे भेटतात. मग मला असं वाटतं की ते ₹200-250 ब्लाऊज शिवण्यापेक्षा असं कोणतं तरी हेवी रेंजचं किंवा कॉलरचे, हायनेकचे जर ब्लाऊज आले तर मग मी नाही म्हणत नाही, तेच स्टिच करते. कारण की त्यात मेहनत जरी असली तरीसुद्धा पैसे जास्त भेटतात आणि काम करायलाही छान वाटतं. काहीतरी युनिक करायला भेटतं. रोजचं ते गोलगळे वगैरे शिवूनसुद्धा कंटाळा येतो आणि सिंपल ब्लाऊजमध्ये काहीतरी असं वेगळं करायला सांगितलं क्रिएटिव्ह, तर तो ब्लाऊज मी सुरुवातीला शिवायला घेते जसं की तुम्ही आधीच्या व्हिडिओमध्ये पाहिलं असेल. सो आता लक्षात आलं असेल की बोटनेक ब्लाऊजची मी शिलाई किती घेते. त्यानंतर आता मी इथे आवरायला घेतलेलं आहे. ह्या ज्या क्लिप्स आहे ना, ते गणपती बाप्पाचं ज्यावेळेस आगमन झालं होतं ना त्या दिवसांमधल्याच आहे. एक्झॅक्टली आता कोणत्या दिवसाला मी हे शूट केलं होतं ते तर मला काही आठवत नाही. पण बाप्पाचं ज्यावेळेस आगमन होणार होतं त्याआधी जे काही ऑर्डर होते म्हणजे गडवालचे वगैरे ते सर्वच मी हे केलं. आणि हो, अजून एक मला व्हिडिओमध्ये सांगायचं, ज्यावेळेस मी साड्या वगैरे गडवालच्या मागवल्या होत्या त्यावेळेस बऱ्याच जणींचं म्हणणं होतं की साड्या कुठून मागवल्या, किती काय, असं बरेच क्वेश्चन होते. पण होलसेलचे किंवा त्यांचे कॉल हे द्या, नंबर वगैरे द्या, अशासुद्धा बऱ्याच जणी मागत होत्या. सुरुवातीला मी आदर्शमधून घेऊन येत होते, त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर वगैरे मी तुम्हाला दिलेला होता. त्यानंतर मी दुसऱ्या ठिकाणून आणल्या होत्या. आणि ज्या काही गडवाल मी आणल्या होत्या त्या मी ड्रेस बनवण्यासाठी आणल्या होत्या ॲक्च्युअली. पण राम आजारी पडल्यामुळे मला गावाला जावं लागलं आणि बरेच दिवस माझी सुट्टी झाली आणि इथे आणल्यानंतरसुद्धा राम आजारीच होता. त्यामुळे हे म्हटले की आता ते जास्त काही त्याच्या फांद्यामध्ये पडू नको, जे काय असेल ते थोडंफार शिवणकाम कर आणि रामकडे जास्त लक्ष असू दे. त्यामुळे मग मी काय केलं, कॉम्बो केला साडीचा आणि ड्रेसचा, तो सेल केला. असं स्पेशली मी काही साड्या वगैरे सेल करण्यासाठी आणल्या नव्हत्या. पण आता माझ्याकडे काही ऑप्शन नव्हता. घरात पडून राहण्यापेक्षा मला असं वाटलं की चला कॉम्बोमध्ये देऊन टाकूयात. सुरुवातीला काही स्टॉक जो होता तो मला स्वस्तात बसला होता. त्यानंतर मग ₹150 का ₹200 काहीतरी वाढून भेटला. पण सूत एकदम घट्ट होता आणि 2 डझन मी आणल्या होत्या म्हणजे 24 साड्या त्या सर्वच गेल्या. आणि बरं झालं ते, कारण की असं जर वस्तू घरामध्ये पडून राहिल्या आणि डोळ्यासमोर राहिला की मग ती एक वेगळी चिंता जाणवते. त्यासाठी त्यावरतीसुद्धा बऱ्याच बायकांचा रुसवा फुगवा झाला की साड्या आणल्या विकायला, हे ते. मी काय विकायला आणलेला नाही, कारण की हे काही शॉप नाही आहे, हे माझं घर आहे आणि ते मला घरासारखंच ठेवायचं आहे. जे काही मी शिवणकाम करते ते सुद्धा म्हणजे बेसिकली आपण करू शकतो, पण हे साड्या वगैरे घरामध्ये सेल करायला ठेवणं हे मला तरी पटत नाही. त्यामुळे फक्त असा गैरसमज झाला होता की मी साड्या वगैरे सेल करायला आणल्या, तर असं काहीच नव्हतं. जे काही मी ड्रेस बनवायला आणले होते त्यासोबतच मी ते कॉम्बोमध्ये देऊन टाकलं होतं, असं काहीच आहे. सो हे सर्व जे आहे ते आत्ताच्या दिवसांचा रिकॅप मी तुम्हाला सांगत होते. त्यानंतर गणपती बाप्पा आले होते. आता घरामध्ये तर मला बसवायचं होतं, पण राम गावाला होता आणि त्यानंतर मग यांचं पण म्हणणं होतं की आपण दोघं म्हणजे काय होणार, यांनासुद्धा घरी जायचं होतं 2-3 दिवस आणि मग मी एकटी कशी पूजा वगैरे, हे सर्व गोष्टी होत्या. आणि राम नसल्यामुळे थोडासा हिरमूड पण होतो. मुलं घरात असली की एक ती चेलपेल असते आणि छान वाटतं कार्यक्रम करण्यासाठी. त्यामुळे मग नाही बसवला. पाहूयात नेक्स्ट इयर बसूयात. आता बऱ्याच जणांचं असं म्हणणं होतं की नवीन घर बांधल्यानंतर त्यामध्ये बसवा वगैरे, पण ह्या सर्व गोष्टींना खूप काळ जाईल. आणि आपण जिथे राहतो तिथे आपण रोज जेवण करतो, उठतो, बसतो, मग ते पण आपलंच घर आहे. भले आपण त्याचं रेंट वगैरे देत असतो, पण तरीसुद्धा आपण त्या 4 भिंतीमध्ये राहतो. त्यामुळे ते आपलं घर मानायला काही हरकत नाही. रेंट वगैरे ह्या सर्व गोष्टी आहेत, पण आपण तिथे आपला पूर्ण दिवस घालवतो. मग ते आपण घरासारखं ठेवलं की छान वाटतं. त्याची ठेवण असेल किंवा त्याची टापटीपणा असेल, क्लीनलीनेस असेल, ह्या सर्व गोष्टी आहेत. आपलं मानायला काही हरकत नाही. जोपर्यंत आपण तिथे राहतोय ते आपल्या घरासारखं मानलं की आपण त्याची साफसफाई त्याचप्रमाणे ठेवतो, असं मला तरी वाटतं. सो चला आता दुपारची वेळ झालेली आहे. सकाळी थोडंसं मी साड्यांचं, ड्रेसचं वगैरे आवरून घेतलं, देवपूजा वगैरे केली आणि दुपारी मला थोडंसं बाहेर जायचं होतं. त्यामुळे मग बाहेर जाऊन आले. जे काही काम होतं ते केलं. बेसिकच असं अस्तर वगैरे या सर्व गोष्टी लागतात तर त्याच घेऊन आले होते मी.
आणि आता परत आपण पुढच्या प्रश्नावरती बोलूयात. आता थंबनेल बघून तुमच्या थोडंसं लक्षात आलंच असेल की मी कशावरती बोलणार आहे. जसं की तुम्ही पाहिलं असेल माझ्या खूप साऱ्या व्हिडिओमध्ये मी स्लीवलेस ड्रेस घालते. यावरती बऱ्याच बायकांचं म्हणणं आहे की म्हणजे मला चेहऱ्यावरती तोंडावरती तर असं कोणी बोलत नाही, पण पाठीमागून काही नाचते खोजली की हे बोलायचं ते बोलायचं, चांगलं दिसत नाही किंवा दंड मोठे असले की चांगलं असं स्लीवलेस वगैरे दिसत नाही. तर त्या बायकांसाठी स्पेशली आजच्या व्हिडिओमध्ये बोलणार आहे. अक्षरशः मला तर हसायला येते आता तुम्हाला सांगताना. ह्या अशा मंद बायका कमी विचारांच्या शहरामध्ये राहतात याचीच मला खरं तर खंत वाटते. अँड आय ऑल्सो नो की मला चांगलं दिसत नाही, पण आता त्यामागचे कारणं तुम्ही ऐकून न घेता दुसऱ्याला जज करणं हे कुठपर्यंत योग्य हे तुमचं तुम्हीच ठरवा. जसं की मी शिवणकाम करते, माझे स्वतःचे ड्रेस असतील, गाऊन्स असतील किंवा 3 पीस असतील, कोणताही सेट असो तो मला साधा अल्टर करून घालायला सुद्धा वेळ भेटत नाही. मग स्लीव्ज बसवायची वेगळंच राहिलं. आणि जशी माझी तब्येत वाढत चालली त्यानुसार मला गरमीचा वगैरे इतका त्रास होतो की असं वाटतं काहीतरी कम्फर्टेबल कोझी ड्रेस असावा, जेणेकरून की माझं दिवसभर रुटीन एकदम सिम्पल छान चालेल, मला दिवसभर छान वाटेल. कारण की एखादा कम्फर्टेबल ड्रेस आपण घातला की काम करायला छान वाटतं. त्याच पद्धतीने मी घालत असते. असं मला आवडतं वगैरे असं काही नाही आहे. जसं की मला वेळ भेटत नाही त्यामुळे ह्या सर्व गोष्टी कुठेतरी राहून जातात आणि त्यामुळे मग मी स्लीवलेस ड्रेस घालते. पण यावरती बायकांचं म्हणणं आहे की चांगलं दिसत नाही आणि अशा 3-4 बायका टवाळक्या बसल्या की त्यांचं सुरूच होतं ही अशी ती तशी. मला यावरती काही जास्त बोलायचं नाही. ऑनलाईन तर तशा माझ्या मैत्रिणी सर्वच चांगल्या आहे, असं कोणी काही बोललं वगैरे नाही. पण हे जे आजूबाजूचे असतात ना त्यांना एवढंच पडलेलं असतं की याला हे चांगलं दिसत नाही, त्याला ते चांगलं दिसत नाही. आधी स्वतःमध्ये जाऊन जरा डोकावून पहा. स्वतःचा जो चेहरा आहे तो आरशामध्ये पहा. आपण काय करतो, दुसरे काय करतात, दुसऱ्यावरती जळण्यापेक्षा आपण त्यांच्यापेक्षा काय चांगलं करू शकतो किंवा त्यांच्यासारखं आपण काहीतरी करू शकतो याकडे लक्ष द्या. दुसऱ्यांकडे पाहून तुम्ही असं टॉन्टिंग वगैरे करणं किंवा गॉसिप करणं ह्या गोष्टी तुमच्या याला तरी शोभत नाही मला वाटतं, असं घराण्याला वगैरे. आता हेच बोलावं लागेल कारण की तुम्ही जर तुमची पातळी गाठलेली आहे. यावरती मी व्हॉट्सअपवरती सुद्धा बोलले होते, पण म्हटलं चला आता जाऊ द्या, आता व्हिडिओच्या माध्यमातून बोलूया, जेणेकरून की मला तो असं कसं होतं म्हणजे जर समोरासमोर आता आपल्याला माहीत जरी असलं की हे स्लीवलेसबद्दल बोलतात किंवा आपल्या ड्रेसवरून बोलतात, आपल्या राहणीमानावरून बोलतात, तर तुम्ही जे आहे ना पहिल्यांदा स्वतःकडे आपला आरसा करून पहा की आपण कुठे आहोत आणि समोरचा कुठे आहे, त्यावरतीच तुम्हाला तुमचं कळून येईल. तर चला आता यावरती जास्त न बोलता आता मी तुम्हाला दाखवत होते की स्ट्रेटनिंग मशीन जी की मी यूज करते फिलिपची. 5-6 वर्ष झाले माझ्याकडे आहे, खूप छान वर्क करते आणि तुम्हाला जरी घ्यायची असेल तर त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल जर मला भेटली तर. अदरवाईज छान मशीन आहे, एकदम छान स्ट्रेटनिंग वगैरे आपली कामापुरती होऊन जाते. त्यामुळे मी नेहमी तीच यूज करते, असं ओकेजनली करते, असं अधूनमधून कधी जर वाटलं तर. आणि त्यानंतर मग आज होती सत्यनारायण पूजा. खरं तर या छानशा अशा बाप्पाच्या व्हिडिओमध्ये मला त्या टॉपिकवरती बोलायचं नव्हतं, पण कुठेतरी अतिरेक झाला ना का माणसाचा संयम सुटतो आणि बोलावंच लागतं. त्यामुळे मग आजच्या व्हिडिओमध्ये मी ते क्लिअर करूनच टाकला. सत्यनारायण पूजा असल्यामुळे महाप्रसाद वगैरे होतो. सर्वजण आम्ही छान जमलो, रील्स फोटोज वगैरे शूट केले, थोडंफार तुमच्याबरोबर सुद्धा शेअर केलं आहे. असा आपला थोडासा हेक्टिक थोडंसं जे काही माझ्या मनामध्ये 3-4 गोष्टी होत्या त्या तुमच्याबरोबर शेअर केला. बाकी आमचा डान्स कसा वाटला, त्यानंतर मग आजचा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि यावरती तुमचं काय मत आहे ते सुद्धा मला सांगा. आणि अशाच आपण छानशा नवीन व्हिडिओमध्ये भेटूयात. अजून जरी तुम्ही मला इंस्टाग्रामला फॉलो केलं नसेल तर नक्की फॉलो करा. माझी जी काही इंस्टाग्रामची लिंक आहे ती मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल, अदरवाईज स्क्रीनवरती सुद्धा दाखवेल. आणि व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका, कारण की तुमच्या एका लाईकमुळे आपला हा व्हिडिओ जो आहे तो पुढे पोहोचवला जातो. बाकी व्हिडिओच्या माध्यमातून तर मी एक चांगला संदेश देण्याचाच प्रयत्न केलेला आहे. दुसऱ्याला जज करण्यापेक्षा स्वतःचा एकदा आरशात डोकावून पहा आणि स्वतःमध्ये काही चेंजेस करता आले तर नक्की करा. बाय.